सुखदानी ओ साधनी सुखदानी ओ साधनी साधनी स्वामी विठ्ठल स्वामी विठ्ठल सुखदानी ओ साधनी सुखदानी ओ साधनी ये तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ये तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवाई लक्ष्मी वल्लभ तया जवाई नारायण हरि नारायण हरि मुक्ति मुक्ति जारी हरि जंजा हरि मुखे मना हरि मुखे माना हरि मुखे मना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे माना हरि बिना जलमान नरकाचे पैठान यमाचा पाहुणा प्राणी होया हरि मुखे मना हरि मुखे मना
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण ज्ञान देव पुसे उरती सीतान लग्न भूमी वाढ नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी रुक्माई विडाला 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 सूर कमी करा थोडा सूर करा कमी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरिवीन जन्मा नरकाची पैदान यमाचा पाहुणा प्राणी होय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी जाड गगनाकुनी वाढ नाम हाय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो रे पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यासी युगम मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम मुक्कं करोति वाचालं पंगुंगुलं घयते गिरिं यत्कृपात्तमः वन्दे प्रमानन्दं माधवं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यमुक्तिमूलं गुरुकृपः राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास
सुमिरन सुमंगल रे कुशल मागत तुलसी दास दास रे कुशल मागत तुलसी दास जयांचे करूया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे आदि नमस्कार आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजी साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील अत्यंत महत्वाचा अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी निवडलेला आहे। या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज नामाची महती सांगतात आणि नामाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी करता येते त्याचं वर्णन या अभंगामध्ये यथापूर्त वर्णन केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर गोड असं वर्णन या अभंगाद्वारे केल्यामुळे तो अभंग आपल्या इथे कीर्तनासाठी निवडलेला आहे। आज श्री जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य विद्या शंकर भारती करवीर पीठ या मठाचे मठाधीश यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी नामांकित केलेल्या श्री आशुतोष महादेव मंदिर श्री क्षेत्र बुरुडगाव या ठिकाणी महाशिवरात्रीच्या या महापर्वावरती पंचदिनी अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव सोहळा शिवलीला अमृत पारायण इथे सुरू आहे। शंकराचार्य महाराजांच्या आशीर्वादाने आणि ज्यांचे विशेष आशीर्वाद महंत शंकर भारती महाराज सोनेवाडी या ठिकाणी ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने ज्यांच्या अथक प्रयत्नातनं ज्यांनी तारुण्याच्या वयामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती स्वीकारून हे देवस्थान उभा केलं ते सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके श्री हरिभक्ती परायण महंत श्री राहुलजी महाराज दरंदले यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यांच्या या प्रयत्नाने या ठिकाणी हे देवालय उभा राहिलं आणि इथे येण्याचा मला वाटतं तिसऱ्यांदा योग कार्यक्रमामध्ये आहे। आज पहिल्याच दिवसाची सेवा प्रारंभ माझ्याकडनं महाराजांनी केला, पुढच्या तारखी जुळत नव्हत्या आणि बाकीच्या कळत नव्हत्या, त्यामुळे आज मात्र इथे सुरू झालेला आहे। आज पहिला दिवस थोडा वेळेचा प्रसंग मागे पुढे झाला असेल तरी पण तुम्हाला भूका लागल्या की जांभळी द्या म्हणजे कीर्तनात जय विठ्ठल होईल। काही जास्त लांबवायची गरज नाही, कारण महाराज आपलेच आहे, मी तुमचाच आहे आणि बुरुड गावामध्ये विशेष काही वेगळं सांगायची गरज नाही, आपला संबंध जवळचा आहे। आणि म्हणून 1 तास सव्वा तास ही सेवा 10ला महाराज जय विठ्ठल होईल। रोज 7 ते 9 कीर्तन राहतील रोजचे, पण आज पहिला दिवस असल्यामुळे 1 तास लेट आणि 1 तास वाढून घेतो। 10ला होईल। नंतर एकादशीच आहे, एकादशी म्हटलं की जागर भजन होतच असतं, काय बिघडलं थोडंफार मागं पुढं झालं तर फराळाची व्यवस्था महाराजांनी केलेली आहे। अशा या पद्धतीने उद्याचं कीर्तन श्रीनिवास महाराज घुगे यांचं आहे, परवाचं ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचं आहे, त्यानंतर आचार्य अमृत महाराज जोशी यांचं आहे आणि कालेचं कीर्तन श्री विकासानंद महाराज मिसाळ यांचं आहे। आणि असा हा सप्ताह पंचदिनी कार्यक्रम पूजनीय आदरणीय स्वर बदलला विठाल विठाल अशा या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहेत। इथे गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण लखनगिरी महाराज, वाळकीचे आदरणीय रायबा महाराज आहे, दुसरे गायनाचार्य गवंडे काका, इकडचे हरिभक्तीपरायण महाराज, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आणि विनेकरी ताळकरी वृंद उपस्थित। इथे आमचे सरपंच बापूसाहेब पाटील, जालूभाऊ आणि सुभाष दादा हे सगळे कुलट परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। धन्यवाद। थोरात सर मात्र ते जोरात माझ्याबरोबर आल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो। विकी डावखर सेठ माझ्याबरोबर राहुरीतनं आले, तुम्हालाही सेठ धन्यवाद। ज्यांचा संत पूजन आहे ते आदरणीय सागर अरुणजी कुलट साहेब, बरोबर ना? हा, बरं झालं, कालच पाहिलं होतं ते, आज वाचलं नाही जरा। आमच्या सागर भाऊलाही धन्यवाद देतो, हार शेवा आहे, सुंदर असणारी सिस्टीम, आपल्यालाही धन्यवाद भाऊ।
मंडप अत्यंत सुंदर डेकोरेशन, या मंडप सिस्टीम, साऊंड सिस्टीम आणि मंडपवाल्यालाही मनापासून धन्यवाद. उपस्थित आमच्या नगराध्यक्ष ताई मात्र आवर्जून आलेले आहेत. ताईलाही धन्यवाद, कारण त्या बहीणच आमच्या गावाच्या कुलट भाऊच्या ताई या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मग आता इथे सगळे परिचित अपरिचित, मला सर्वांची नावं ज्ञात नाही, पण सर्वांविषयी आदरभाव माता भगिनी पुरुषांना सर्वांना धन्यवाद देतो. मग उपस्थित आपण सर्वजण भगवत भक्ती करण्याकरता इथे सर्वजण जमलेला होत. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. हो. आशुतोष महादेव मंदिरामध्ये गेले 7 वर्ष आज पूर्ण होतो आहे. या शिवरात्र महापर्वावरती आदरणीय पूजनीय महंत तरुण तडफदार आचार्य श्री राहुलजी महाराज दरंदले यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाने आपल्या बुरुडगाव आणि नगर पंचकृषीतील इथे आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा 7 वर्षापासून अविरत अखंडपणे असणारा हा नाम कीर्तन महोत्सव कार्यक्रम पंचदिनी इथे सुरू आहेत. आणि महाराजांचे अथक प्रयत्न असतात. इथे महाराष्ट्रातील एक नामांकित संत महात्मे साधू या ठिकाणी यावे आणि या पंचकृषीतील भाविकांना मंत्रमुग्ध करावा, ही जाणीव त्यांच्या अंतःकरणात आहे. याची जाणीव मला आहे की तळमळ आहे त्यांच्या अंतःकरणात आहे. बऱ्याच माणसाला मळमळ होती, पण याला तळमळ होती, त्याबद्दल धन्यवाद आहे. कारण भक्तीमध्ये तळमळ असावी लागते. शरीरामध्ये मळमळ असली ती बाहेर येत असते, तशी तळमळ शरीरात असली की ती बाहेर येत असते. आमच्या राहुलजी महाराजांची तळमळ आहे. आणि म्हणून त्यांनी इथे मला तिसऱ्यांदा घेऊन आले न विसरता, त्याबद्दल धन्यवाद आहे. विठ्ठल. हो. भगवान शिव म्हटलं, भगवान शंकर म्हटलं की सर्वात मोठे देव, सर्वात दयाळू देव कोण असेल तर भगवान शंकर आहे. आणि ज्यांचं आशुतोष नाव आहे, अर्थात दुसऱ्याचं रडणं न पाहणं, न देखवणं, न असणार सहन होणं, ज्याला आशुतोष म्हटलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याचं दुःख खपून न घेता त्याला सुख देण्याचं काम जे करतात ते महादेव आशुतोष. आणि महादेव म्हटलं की या जगातले सर्वात मोठे देव महादेवच आहे. या महादेवापेक्षा जगात कोणी मोठा महादेव देईच आहे, मोठा देवच नाहीये. अशा इथे आपल्या सुंदर वातावरणामध्ये नाम कीर्तन इथे सुरू आहे. नामसंकीर्तन याला फार महत्व आहे. कलियुगामध्ये साधना आणि सांगितलेले शास्त्राने, कारण कृत तीर्थ दोपार कली 4 युग आहे, 4 वाणे आहे, 4 खाणे आहे, 4 मुक्ती आहे आणि 4 वेद आहे. 4 वेद आहे, 4 वाणे, 4 खाणे, 4 मुक्ती आहे, 4 युग आहेत. मग प्रत्येक युगामध्ये एक साधनं वेगळे वेगळे सांगितलेले आहेत. काही भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर रायबाजी योगाने देवाची प्राप्ती करता येते. काही साधनं सांगितले देवानी देवाकडे जाण्याची, ध्यानाने देवाची प्राप्ती करता येते. म्हणजे ध्यान मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आहेत, योग मार्ग आहे, पूजा मार्ग आहेत, अनुष्ठान मार्ग आहेत. हे सगळे मार्ग भिन्न भिन्न देवाकडे जाण्याचेच आहे. पण योगाच्या रस्त्याने जर आपण गेलो तर योगा करणं इतकी सोपी गोष्ट नाही. योग करायचा असेल तर पहिल्यांदा काही नियम सांगितलेले आहेत. दादा, काही नियम आहे. जितास्नो तिस संगो जितेंद्रिय. भागवतामध्ये फार सुंदर असं वर्णन आहे. तुम्हाला इंद्रियावरती निग्रह करावा लागेल, इंद्रियावरती विजय प्राप्त करावा लागेल, श्वासावर विजय प्राप्त करावा लागेल आणि मग आसनावर प्राप्त विजय प्राप्त करावा लागेल. तेव्हा ध्यान लागेल, तेव्हा योगा होईल. मग योगा जर करायचा असेल तर तुम्हाला जितास्नो जितसंगो जितेंद्रिय पहिल्यांदा इंद्रिय जिंकावं लागेल. आता इंद्रिय जिंकणं म्हणजे काय पोरखेळ आहे का? बरं, आसन जिंकणं म्हणजे पोरखेळ आहे का? 2 तास माणसाला मांडी इकडे तिकडे करावी लागते, जमत नाही 2 तास बसायला. आपल्याला कसा योगा होणार आहे? 2 तासात जर आपण एक आसनावर राहू शकत नसेल तर ते आपल्याला शक्य
नाही, ते महापुरुषांनी केलं, त्यांना शक्य होतं. माझे गुरुवारे नारंगिनी महाराज 5-5, 6-6, 7 तास कीर्तन करायचे, पण एकदा पायावर असे उभे राहिले की पाय कधी हलवत नव्हते. नाचायचे वरती पण असणारे पाय हलवत नव्हते. असे संत नारंगिरी महाराज आम्हाला गुरु मिळाले, भाग्य आमचं. मग त्यांना ते शक्य होतं, ते विधेय महात्म्य होते. कीर्तनात गेले, 4 तास कीर्तन झालं, विचारायचे, अरे रतनलाल किती वाजले बाळा? महाराज 4 तास कीर्तन झालं, मग 1 तास बाकी आहे ना, विठ्ठला विठ्ठला, ती भाषा त्यांची. पुन्हा 5 तास कीर्तन. लाखांनी लोक असायचे गंगागिरी बाबा सप्ताहाला, तुम्ही पाहिले असेल ना, ऐकलं असेल ना. मग ते जे महात्मे, त्यांना ते आसन सिद्धी प्राप्त झालेली आहेत. मग पहिल्यांदा आसन जिंकावा लागेल, तेव्हा योगा करेल. योग मार्ग फार अवघड आहे. योगाने देवाकडे जायला कलियुगात शक्य नाही. मग योग करायचा असेल, आता रामदेव बाबाचा योग वेगळा आहे, तो शरीरा करतायत, पोटमध्ये घालून बाहेर काढा, हा सामान्य योग आहे. पण ज्ञानोबराय योगाचं वर्णन करत असताना योगाची परंपरा योगी सांगतात. योगाचं जे काही महती आहे किंवा त्याचं वर्णन आहे ते फार अवघड आहे महाराज. गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंगा, ऊर्ध्व वायूचा सेतू तोडून करी वनभंग, ऊर्ध्व वायूचा सेतू तोडून करी वनभंग. अरे ब्रह्मानंदी मिसळले, ब्रह्मानंदी मिसळले परिमुमुक्षु गंगा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. म्हणजे गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा सेतू तोडून करेव मनभंग, ब्रह्मरंध्री मिसळले परिमुमुक्षु दंग. ते ही योगाची प्रक्रिया आहे, फार अवघड आहे महाराज. मग आपल्याला सर्वसामान्याला तो योगा करणं फार अवघड आहे. मग योगाने महाराज ज्ञानोबा सांगतात, योगा यागविधी योगा यागविधी योगा यागविधी योगा यागविधी वायाची उपाधी धर्मा, वायाची उपाधी धर्मा. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. योग याग विधी येणे नोहे सिद्धी रे, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे देव भेटेल यांनी सांगता येत नाही कलियुगात. मग कलियुगात योगा करणाने, ध्यानाने, जपाने, तपाने देव भेटलच याची गॅरंटी नाही. ते अवघड साधना आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे, माता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी भरणे, केशव माधव अच्युत वदता, केशव माधव अच्युत वदता भये पात्र धरणी, केशव माधव अच्युत वदता भये पात्र धरणी. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा.
जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे तीर्थ वर्त यम नेम न लगे दैवता धरणे हा आसन मुद्रा ज्ञान न लगे वाराणसी वरणे केशव माधव अच्युत वदता केशव माधव अच्युत वदता भये पाच धर्मी ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा। म्हणजे इथे संतांनी काय सांगितलं नीट ऐका। संत फार सुंदर सांगताय आपल्याला, आपलं लक्ष तिकडे पाहिजे फक्त। जप तप अनुष्ठान व्यर्थ कासा या करणे, जप तप अनुष्ठान व्यर्थ म्हटले, कासा या करणे का करतात बर तीर्थ वर्त यम नियम न लगे दैवात धरणे बर तीर्थ वर्त हे सुद्धा अवघड आहे बर आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे आसन नको ध्यान नको वाराणसी काशी नको मग काय पाहिजे भगवंताचं चिंतन पाहिजे। तो देव इथे येऊन भेटेल ना आपल्याला। आज आशुतोष महादेव आहे आपल्याला इथे भेटतील ना ते, त्यांचं भजन करा। ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, मग त्याचं चिंतन करा भजन करा भक्ती करा, तो भेटल्याशिवाय राहणार नाही। काय करा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव याचं भजन भगवान शंकराने केलं। भगवान शिवानी कोणाचं भजन केलं? भजन करी महादेव, भजन भगवान परमात्म्याने केलं। जेव्हा शंकरावर संकट आलं महाराज, शिवावर संकट आलं, शिव त्रस्त झाले, त्यांनी त्यावेळेस रामाचं भजन केलं। शिव हळहळे तापला, शिव हळहळे तापला, राम नामे शीतळा झाला, राम नामे शीतळ झाला, सेवा हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला। भगवान शंकर हलाल नावाचं विष ज्या वेळेस भगवान शिवाने प्राशन केलं तेव्हा अंगामध्ये दाह होऊ लागला आणि मग तेव्हा त्यांनी रामाचं भजन केलं, तेव्हा त्यांनी हरीचं भजन केलं। हरीचं भजन करणं हे आद्य कर्तव्य हे भगवान शिवाचं होतं। शिव जर रामाचं भजन करत असेल तर जीवाने का करू नये? हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, देवाचा तया मोक्ष, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाचा तया मोक्ष। मग कोणाकोणाला मोक्ष पाहिजे इथे? ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याने काय करा? हरीचा मंत्र म्हणा। आणि हरी मंत्र म्हटलंय की मोक्ष प्राप्त होणार आहे। भगवान शिवाने मोक्षाचं दार आपल्याला उघडून दिलेले आहे। आपल्याला मंत्र पाहिजे असेल तर हरी म्हणा। हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी 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 तुम्ही म्हणा रे सकळ।
हरी 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 मंत्र हा शिवाचा न म्हणते जेवाचा तया मोक्ष. मला शिवाविषयी बोलायचं, नीट ऐका. भगवान शिव संकटात आले, हरीचं भजन करायचे, रामाचं भजन करायचे. आणि ज्या वेळेस राम संकटात यायचे तेव्हा शिवाचं भजन करायचे. लक्षात येतं ना? रामावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यांनी त्यावेळेस शिवाची पूजा केली, भगवान शिवाची आराधना केली. रामाची संकट निवृत्त झाले महाराज. रामाची पत्नी सीता रावणाने हरण केली, त्यावेळेस भगवान शिवाची स्थापना रामेश्वराची श्रीरामाने केली, नाव दिलं रामेश्वर. लोकांनी प्रश्न विचारला, महाराज या लिंगाची स्थापना तुम्ही केली, त्याचं नाव काय ठेवलं? म्हटले रामेश्वर. नाव रामेश्वर ठेवलं, बरं वाटलं सगळ्यांना, सगळे प्रसन्न झाली. ते म्हणाले रामेश्वर नाव का ठेवलं महाराज सांगा ना? राम म्हणाले सोपं आहे, रामाचा जो ईश्वर आहे तो शंकर आहे आणि शंकर रामाचा ईश्वर आहे, म्हणून रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. तुम्ही जागी ना सगळेजण, तर बारीक आहे का? लोकांनी प्रश्न केला होता रामेश्वराचा अर्थ काय? रामाने जे लिंग स्थापन केलं ते रामेश्वर आहे. मग रामेश्वराचा अर्थ विचारल्यानंतर रामाने सांगितलं रामाचा जो ईश्वर आहे तो शंकर आहे, शंकर आहे, आणि तो शंकर जो ईश्वर आहे तो रामाचा रामेश्वर आहे, म्हणून त्याचं नाव रामेश्वर आहे. भगवान शंकर प्रगट झाले. धन्यवाद तुम्हाला कळाल्याबद्दल. काही उद्या कळली, जाऊन द्या, ते अवघडच असतं. तितक्यात काय झालं महाराज, भगवान शंकर प्रगट झाले. म्हटले नाही 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 असा अर्थ नाही बरं का आशुतोष बाबा, म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? भगवान शंकर प्रगट झाले म्हटले असा नाही, अर्थ असा नाही आहे. म्हटले मग रामस्य ईश्वर इथे रामेश्वर. भगवान शंकर प्रगट झाले आणि म्हणाले पिंडीत ना, रामस्य ईश्वर इथे रामेश्वर. रामाचा जो ईश्वर आहे तो राम आहे आणि तो रामेश्वर आहे. भगवान शंकर काय म्हणले, रामाचा जो ईश्वर आहे तो श्रीराम आहे आणि श्रीराम जो आहे तो रामाचा ईश्वर आहे, त्याचं नाव रामेश्वर आहे. राम म्हणले नाही नाही तसं नाही, तसं नाही. रामस्य ईश्वर इति रामेश्वर. रामाचा जो ईश्वर आहे तो शंकर आहे, शंकर आहे तो रामेश्वर आहे. माझा इष्टदैवत श्री भगवान शंकर आहे. तो वाद काही मिटायलाच तयार नाही. म्हणजे लक्षात येतं ना? हे म्हणते तुम्ही मोठे, ते म्हणते तुम्ही मोठे, आम्ही म्हणतो आम्हीच मोठे. म्हणजे असेच बऱ्याच गोष्टी आहे की नाही. रामायणातले एक प्रसंग आठवतो महाराज मला. ज्यावेळेस सीताचा स्वयंवर होणार होता महाराज, म्हणजे त्यावेळेस सीता स्वयंवर झाला, पण लग्नाकरता राजा दशरथाला पण साहेब सर्वांना निमंत्रण दिलं. जनकाच्या घरी मिथिलेमध्ये जेव्हा जनकाकडे अयोध्यातनं वरात आली, राम लक्ष्मण विश्वामित्रासह जनक राजाच्या नगरीत होते आणि तिथे शतानंदजी होते. शतानंद हे जनकाचे गुरुजी होते आणि विश्वामित्र श्रीरामाचे गुरुजी होते. आणि तेव्हा वशिष्ठाच्या समवेत भगवान श्रीरामाला भेटण्याकरता भरत शत्रुघ्नाला घेऊन वरात घेऊन वशिष्ठा समवेत, नीट ऐका, दशरथ राजा आले आणि तिकडनं जनक राजा आले. दोघांची भेट जिथे झाली ते आपल्या भाषेत सीमा. आपल्याला आपण नाही का, आपल्याकडे कोणी पाहुणे आले पटकन उठतो आणि बाहेर जातो की नाही? हा धर्म आहे, पाळला पाहिजे. जर अतिथी आपल्याकडे आले, पाहुणे आपल्याकडे आले, घरातला मला घरातच बसून राहिला, त्याचं पुण्य संपल्याशिवाय राहत नाही. जरा ठेवा, नीट ऐका. व्यवहार कळला पाहिजे, व्यवहाराची रीत कळली पाहिजे. परमार्थात वेगळं करायची गरज नाही महाराज. आपल्याकडे सामान्य अतिथी येऊ द्या, सामान्य पाहुणा येऊ द्या, घरातनं किती मोठे असं छोटे असं पुढे जा, हात जोडा, नमस्कार करा, कारण अतिथी हा जगातला मोठा असतो. आणि मग तो आशीर्वाद देतो. आपली वृद्धंगत असणारी परिस्थिती होत चालली, पुण्याची ही प्राप्ती होत असते, ऐश्वर हे प्राप्त होत असतं, आशीर्वाद त्या अतिथीने दिला तर. नाहीतर मग विनमुख आहे अतिथी. जर अतिथी विनमुख केला की पुण्य संपून जातं. माझा मुद्दा इथे आहे, ज्यावेळेस जनक राजे तिकडनं आले, दशरथ राजे इकडनं आले आणि दोघेही आले, कारण एक होता रामाचा बाप, एक होता आदिमाया शक्तीचा बाप, सीतेचा बाप. आता दोघेही बाप सामान्य का? तुम्ही जागे का हो? 10 पर्यंत थांबा ना बरं का राहुलजी. परिणाम दोघं समोरासमोर आले आणि आल्यानंतर मायबाप विकी शेठ दोघेही समोर आले होते आणि रामाच्या वडिलाला अर्थात दशरथाला जानकीच्या वडिलांनी अर्थात जनकाने बघितलं, पळत गेले लगबग करत पळत गेले आणि पळत जाऊन त्या ठिकाणी दशरथाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालणार. दशरथ राजाने अलगद उचलून घेतलं, जनकाला पाया पडू दिलं नाही, दंडवत घालू दिलं नाही, अलगद उचललं, छातीला लावलं. ते म्हणले नाही महाराज, नाही महाराज, पाया पडू द्या महाराज, पाया पडू द्या महाराज.
कशामुळे? मी कन्याचा बाप आहे महाराज, तुम्ही वराचे बाप आहे महाराज, पाया पडू द्या हो महाराज, पाया पडू द्या दशरथा. नाही महाराज, नाही जनका, मी वराचा बाप आहे, मी मुलाचा बाप आहे, पण तुम्ही मुलीचे बाप आहे, तुम्हाला पाया पडता येणार नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. दशरथ राजा जनकाला मोठे म्हणतात, जनक दशरथाला मोठे म्हणतात. नाही हो, नाही हो, तुम्ही मुलाचा बाप आहात, मी कन्याचा बाप आहे, तुम्ही चिरंजीवाचे बाप आहात, मला तुमच्या पाया पडू द्या. दोघांची विनम्रता. ते म्हणते तुम्ही मोठी, हे म्हणते तुम्ही मोठे, नाही तर मग ऐन लग्नामध्ये नवरदेवाचा बाप रुसतो. अहो चला ना पुढे. नाही येणार. अरे झालं काय तुला? नाही येणार म्हणतो तर. अरे चल ना पुढे. नाही येणार. का नाही येणार? नाही येणार, पठ्ठा मुलाचा बाप आहे. अरे इथल्या सगळ्या बुरुडगावच्या लोकांना माहिती तू मुलाचा बाप आहे. नाही येणार म्हणतो तर. अरे का नाही येणार? नाही येणार, पठ्ठा मुलाचा बाप आहे. बरोबर आहे, बुरुडगावच्या लोकांना माहिती आहे तो पठ्ठा मुलाचा बाप आहे, पत्रिकेत तुझंच नाव छापलं बाप म्हणून. चल ना पुढे. नाही येणार. अरे का नाही येणार? नाही येणार. अहो असं नका करू, लग्न लागायच्या टायमाला रुसून बसले तुम्ही, चला पुढे, वेळ होतोय. नाही येणार म्हणतो तर. का? पठ्ठा मुलाचा बाप आहे. अरे सगळ्यांनाच माहिती मुलाचा बाप आहे, पण का येणार नाही? पहिला फेटा मला का नाही मांडला म्हणून येत नाही. सांगा, एकाच्या करवूसे हो, अर्धा गाजर पालाच त्याच्यात. तरी ऐन लग्नाच्या वेळेला नवरदेवाचा बाप रुसून बसतो. आजचे लग्न, आजचे बाप काही नसतं, अर्धा गाजर फलच असतो, गाजर गवतच असतं थोरासाहेब, तरी मुलाचा बाप रुसतो. का? पहिला फेटा मला का नाही बांधला? इथं भगवान परमात्म्याचा बाप दशरथ आहे, पण विनम्रता बघा, जनकाच्या पायावर दंडवत घालणार, जनक पाया पडू देत नाही. आणि जनक राजा सीतेचे वडील असल्यामुळे नम्रता बघा, मी कन्या पक्षवाला आहेत, माझं पारडं छोटं आहे, मला दंडवत घालू द्या. दशरथ म्हणले नाही, कारण मुलीचा बाप जो असतो तो दाता असतो. कन्यादान शब्द कोणाकडे? तुम्ही जरा बोला ना. हा बस असं झालं. काही दम नाही देईल ना तुम्हाला कोणी? जा बा अरुणगिरीच्या कीर्तनला पण काही बोलू नका, असं काही दम नाही. वा, कन्यादान शब्द कोणाकडे? मुलीच्या बापाकडे, मुलीच्या बापाकडे. मग दाता मुलीचा बाप का मुलाचा? बस असं बोला म्हणजे सरपंच. मुलाचा बाप दाता असू शकत नाही, मुलीचा बाप दाता आहे, आणि मुलाचा बाप भिकारी असू शकत नाही, पण याचक नक्की ध्यानात ठेवा. विठ्ठल हो, याचना करतो तो याचक, भिकारी नाही म्हणणार मी, पण याचना करतो, द्यावं तुमची मुलगी, याचना मागतोय तो याचक आहे. याचक राजा दशरथ आहे, दात्या राजा जनक आहे. म्हणजे लक्षात आलं ना? नम्रता. दोघंही कोणाला मोठे म्हणतात. कोण मोठं आहे? विनम्रता ज्यांच्याकडे जेवढी आहे तेच मोठे आहे. आज भगवान शंकर सर्वात मोठे आहे, पण रामाला म्हणतात तुम्ही माझे आराध्य दैवत मोठे आहात. राम म्हणाले नाही नाही, माझा आराध्य दैवत भगवान शंकर आहे, तुम्ही मोठे आहात. रामस्य विश्वर इति रामेश्वर. रामाचा जो विश्वर आहे तो भगवान शंकर आहे, तो रामेश्वर आहे. वाद काही मिटे ना. भगवान शंकर म्हणाले तुम्ही मोठे, श्रीराम म्हणतात तुम्ही मोठे. तितक्यात ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेव प्रगट झाले. अशा टायमाला एखादा मधला माणूस प्रगट होत असतो, आणि ते म्हटले हे बघा, रामाचा विश्वर शंकर आणि शंकराचा विश्वर राम आहे, दोघं एकच आहे, भांडण मिटवा. दोघांचा सेवक मी ब्रह्मदेव आहे. लक्षात आलं का पहा? ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही दोघं एकच आहे. रामाचं विश्वर शंकर आहे, शंकराचं विश्वर राम आहे, दोघं एकच आहे, दोघांचे मालक तुम्ही, म्हणजे माझे मालक तुम्ही आणि तुमचा दास मी आहे, भांडण मिटवा. आणि मग ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीने दोघांचं कारण का? तुकाराम महाराजांकडे हा प्रश्न आल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले अरे नादी लागू नका, कोण मोठा आहे कोण छोटा आहे, भानगडीतच पडू नका. एक लांबलाच अभंग आहे, हरे हारा हरी हारा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. तुकाराम महाराज म्हणतात हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी रे गोडी साखरीच्या ठाई.
बर भेद काशी नाड एक बिलांतीची आड उजवे वाम भाग रे तुका म्हणे एकची अंग. ही दोघं सारखेच आहे, कोण मोठा आणि कोण छोटा याच्या भानगडीत पडू नका, दोघं एकच आहे. म्हणून भगवान विष्णू भगवान शंकर हे दिसायला जरी दोन असले, विकू कमी करा भाऊ चला, तर दिसायला जरी दोन असले तरी असायला मात्र ते एकच आहे. आणि एक असल्यामुळे त्यांच्यात भेद करू नका, ते दोघं एक आहे आणि दोघं एकूणाचं भजन करतात. भजन करणं हे दोघांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि भजन केलं, भक्ती केली, नेमाने केली की मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण नेमाने भक्ती असावी पहिलं चरण. नित्य ज्ञानोबा इथे फार सुंदर वर्णन करतात. नामाला अनन्यसाधारण महत्व भक्ती क्षेत्रामध्ये झालेलं आहे. मग कलियुगामध्ये जर नेमाला महत्व असेल, कलियुगामध्ये नामाला महत्व असेल, तर ते नामस्मरण आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण योग ध्यान जप तप अनुष्ठान इत्यादी मार्गाने आपल्याला लवकर ईश्वर भेटेल सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून वचन निघालेले आहे, त्याला गीता म्हणतात. गीतेच्या 9व्या अध्यायातला एक श्लोक आहे, सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजे विचार करा, सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे. भगवान परमात्म्याला असं म्हणायचं आहे, कलियुगामध्ये कीर्तनाने देव भेटतो. सततम कीर्तयन्तो माम. मग कीर्तनात जरा कीर्तनानेच कलियुगात देव भेटत असेल तर अनन्य जे बाकीचे अन्य साधनं आहेत ते जरा बाजूला ठेवा. कारण आमच्या वारकरी संप्रदायातल्या 5वा वेद ज्यांना, म्हणजे 5व्या वेदाची उपमा ज्यांना प्राप्त झाली ती तुकाराम महाराज आहे. आपण पाहिलं असेल, कोणीही असू द्या, जास्तीत जास्त कीर्तनाला अभंग कोणाचे घेतात? आता मी ज्ञानोबा घेतला तो भाग वेगळा आहे, परंतु बरेच कीर्तनकार कोणाचे घेतात? सरपंच साहेब तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराज म्हणजे त्यांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे. ते तुकोपराया
काय होतंय महाराज, त्या तुकाराम महाराजांनी आपल्याला सुंदर सांगितलेलं आहे. ते तुकोबराय काय म्हणतात नीट ऐका. तुकाराम महाराजांना 5वा वेदाची उपमा त्यांच्या गाथ्याला प्राप्त झाली. ते तुकाराम महाराज नामाविषय आणि सर्व शास्त्राविषयी बोलत असताना ते म्हणाले, कलियुगात मोडून या वाटा बाकीच्या वाटा मोडल्या, मग कोणत्या? सूक्ष्म आणि दुस्तर. मला हे सांगण्याकरताच आणलं इथे. बरं झालं राहुलजीने. सूक्ष्म आणि दुस्तर, त्या दुस्तरही नको आणि सूक्ष्मही नको, त्या वाटा मोडून टाकल्या अर्थात. मग केला राज्यभार चाली यायचा. नीट ऐकताना आपण सोपा मार्ग केला. स्वल्प वाटे चला जाऊ. स्वल्प वाटे, अगदी सरळ वाट. कारण अनेक प्रकारच्या वाटा असतील, रस्ते असतील, ते अवघड आहे. पण सोपी वाट जी असेल त्याला सगळ्यांना जाता येतो. केला राज्यभर चलईचा. मग नामाचा जो रस्ता आहे तो सोपा आहे. म्हणून सर्व संतांनी ते सांगितलं. भगवान परमात्म्याला सुद्धा तेच म्हणावं लागलं, सततम कीर्तयंतो माम. काय होतं? सतत कीर्तन कर, मी तुला प्राप्त होईल. बरं का? कीर्तन म्हणजे भजन. नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिते. नामस्मरण हरी कीर्तन. पण नामस्मरण रूपी कीर्तन जे आहेत ते संत करतात आणि सतत करतात ते कीर्तन. महाराज काय होतं हो त्या कीर्तनाने? ज्ञानोबा आहे त्याच्यावर काही वव्या आले? आज रायबा फार तयारीत आलेले दिसत. ते काही जम काढी ना बुवा. चांगला एक मित्र आहे राहुलजीचे. ते नाही नारायण देला भेटी बाळकीहून आले. धन्यवाद तुम्हाला. त्याने नारायण कशाने भेट देईल? तर कलियुगात कीर्तन केल्याने नारायण भेट देईल. मी तुम्हाला घाबरू नका. म्हणा. एक तर आमच्या कीर्तनात जास्त म्हणणारे भेटत नाही आणि ते अतिप्रेमाचे असले तरच बनतील. म्हणा मोकळं. सुंदर प्रमाण आहे. साजिरच आहे. धन्यवाद आहे. सुंदर प्रमाण आहे. तेने साजीर आहे महाराज. टेन्शन घ्यायचं नाही. चांगलंच आहे म्हणलो ना. एकदम साजीर आहे. तेने नारायण. बरं का विनेकरी बाबा. देईल भेटी कशाने देईल? तर महाराजांनी प्रमाण सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगात कीर्तन केलं पाहिजे. कीर्तनाने भेट देत असेल त्याला आणखीन प्रमाण सांगतो. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये अंग हरिरूप होऊन जातं. ते कीर्तन केलं पाहिजे. आता महिला म्हणतील कीर्तन करायचं म्हणजे फेटा पाहिजे, कीर्तन करायचं म्हणजे टॅच पाहिजे, कीर्तन करायचं म्हणजे टाळ पाहिजे, कीर्तन करायचं म्हणजे मृदुंग पाहिजे, कीर्तन करायचं म्हणजे कंबर बांधलं पाहिजे, तेव्हाच कीर्तन होत असेल. असं नाही. हे कीर्तन आत्ता सुरू झालं. आत्ताच मी जे वर्णन केलं हे नामदेवरायापासून सुरू झालं. पण मी जो श्लोक सांगितला तो 5000 वर्षापूर्वीचा आहे गीतेतला. तुम्ही जागी ना सगळेजण. कोणी तर होतं म्हणा ना. हो वा वा मोकळ्या मनाने. धन्यवाद. असले माणसं पाहिजे पुढे. हो आडमंगच पाहिजे. बरं झालं हो म्हणले ते. काय मोकळे. धन्यवाद. बरं का? बरोबर आहे की नाही? हरकत नाही. मला माहिती आहे ते फुल चार्जिंग झालेले बिचारे म्हणतात. खरं तेव्हा पटलं त्यांना. आनंद कीर्तन केलं पाहिजे की नाही? हो हा बस. काय का आता त्या 5000 वर्षापूर्वीतलं काय कीर्तन आहे? 5000 वर्षापूर्वी गीतेत सांगितलं की नाही? काय सांगितलं गीतेमध्ये? सततम कीर्तयंतो. म्हणजे गीता ही म्हणजे धर्मवादी असेल, ज्ञानवादी असेल, विज्ञानवादी असेल तर सर्वांना मान्य ग्रंथ आहे की नाही? हो की नाही? हो म्हणा. हा बस.
कळलं बा, हा हो काही हरकत नाही. आमचे कीर्तनकार सांगत राहतात. काय झालं, एका मुलीला पाहुणे पाहायला आले, 2 मिनिटं बाजूला जातो महाराज. आता बाजूला म्हणजे कीर्तनातून नाही, इथंच बरं का. मुलीला पाहुणे पाहायला आले, त्या ठिकाणी वडिलांनी सांगितलं, पोरी काय पप्पा, अगं पाहुणे आले, चहा ठेव. ते म्हणले हा. तिच्या वडिलाला वाईट वाटलं, ही 12वीची मुलगी आहेत, आता शिक्षण घेत आहे, सुशिक्षित आहे, पण पाहुण्या लेखत चहा ठेव म्हणल्यावरती हा म्हणली. ते वडील आता तेव्हा पाहुणे निघून गेले आणि चहा वगैरे झाला. पण वडिलांनी विचारलं, पोरी अगं पाहुणे आले तेव्हा मी तुला म्हणालो होतो की चहा ठेव, तू हा असं काय म्हटली, मग काय म्हणायला पाहिजे होते पप्पा? ती म्हणाली काय म्हणायला पाहिजे सांगा ना. पप्पा म्हणाले, अगं हो म्हणायला पाहिजे होतं, हो म्हणायला पाहिजे होतं. म्हणशील का असं? काय म्हणशील? हो म्हणल. काय म्हणशील? हो म्हणल. काय म्हणशील? हो म्हणल. म्हणशील का असं? हा. म्हणजे आता सांगा तुम्ही, पडिले बळन. म्हणजे असं आहे महाराज, कधी कधी ते बाहेर येत असतं. तसं 5,000 वर्षापूर्वी काय सांगितलं मी तुम्हाला, गीता भगवंतांनी सांगितली. ज्ञानवाद्यालाही मान्य, विज्ञानवाद्यालाही मान्य, जो देव मानतो त्यालाही गीता मान्य, जो नसल मानत त्यालाही गीता मान्य. बाप ग्रंथ गीता. काय गीता आहे महाराज? 700 श्लोकाची गीता, जगात सर्वश्रेष्ठ गीता ग्रंथ आहे महाराज. तो कोर्टातही चालतो की नाही, म्हणजे आपण शपथ घेतात, गीतेची शपथ घेऊन सांगतो मी सत्य बोलणार, अर्थात न्यायदेवता सुद्धा गीतेला म्हणतात. कारण विज्ञान आणि ज्ञान याच्यात ओतप्रोत भरलाय तो ग्रंथ गीता आहे महाराज. बाप ग्रंथ गीता. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षे शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम. 9व्या अध्यायात हे श्लोक सुरू होतात. तेव्हा माझा मुद्दा इथे असा आहे की तिथे कीर्तन सांगितलं, तिथून लांबत जाऊ बरोबर का. आता त्याच्यावर काही ओव्या आहेत. तरी कीर्तनाचनी नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐशे होय. मग नामाचं जे नाव राहणार नाही त्या कीर्तनाने पाप नष्ट होईल. आणि पाप घाला वाटत असेल, पाप संपावा वाटत असेल तर कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण म्हणजे भजन भक्ती केली पाहिजे. त्यानेच भगवंता भेटणार आहे, अन्यथा नाही. मग त्या नामाने देव जर भेटणार असेल तर त्याचं नाव कसं आहे? दुसऱ्या चरणात नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण जय हो. सर्वांनी वर हात करा. विडोबार कुमाये
नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। नारायण हरीचा मंत्र ज्याने जपला त्याला मोक्ष प्राप्त होत आहे। नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या। नारायणाचं नामस्मरण केलं भक्ती गेले की मुक्ती पळत येत असते महाराज। पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्ये धर्मये मागे ज्ञान वैराग्ये धर्मये मागे ज्ञान वैराग्य भक्ती केल्यानंतर पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्ये धर्मयती स्थिर केली जे आचपण होती शेत्यानुनी लाविली पंथिगा। भक्ती केली की मुक्ती मिळते आणि म्हणून नारायणाचं भजन करा अगणित पुण्य होईल। हरिमुखे म्हणा 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 म्हणून त्याची भक्ती केली पाहिजे ईश्वराची। नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या घरी भक्ती मुक्ती प्राप्त करून देणारा जो ईश्वर आहे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे। बर त्याच्याशिवाय त्याचं जीवन आहे। जर हरी नसेल आणि हरिविन ज्याचा जन्म असेल त्याला नरकात नक्की जावं लागणार आहे बरं का। नरकात जायचं असेल तर ज्ञानोबा म्हणाले हरिविन ज्याचं जीवन असेल त्याला नरक निश्चित आहे। आपल्याला देवाचा पावनं व्हायचं की यमाचा विचार केला पाहिजे। तिसरं चरण हरिविन जन्म नरकाची परिणाम 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 योगा Hare
छान म्हटले, धन्यवाद. वाजायचं असेल तर चांगली वाजवा, टाळी. नाहीतर मग आपल्याला टोल नाक्यावरची माहितीची त्या टाळ्या पाहतो. टाळी वाजवताना टाळाटाळ करू नका. टाळी वाजली की भगवंताची प्राप्ती होते, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. ते नाही मस्तीत हे बिचारे. कल्पना करा, टाळी वाजली पाहिजे, टाळी वाजवलीच पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी. बस ही टाळी वाजवण्याकरताच आमच्या राहुलजीने हा कार्यक्रम ठेवला. आमच्या राहुल महाराजांना काय कोणास ठाऊक अशी भक्ती प्राप्त झाली, संसार सोडला, भगवे वस्त्र धारण केले, माळा गळ्यामध्ये घातल्या, भगवंताच्या भक्तीत तल्लीन झाले, जीवन धन्य झालं महाराज. आता तारुण्याच्या वयामध्ये, तारुण्याच्या वयात ह्या गोष्टी सुचत नसतात बरं का. तारुण्याच्या वयामध्ये ह्या गोष्टी कळत नसतात, या गोष्टी मिळत नसतात, मिळाल्या तरी समजत नसतात, समजल्या तरी उमजत नसतात. बरेच गोष्टी आहेत, पण यांना उमजल्या, समजल्या, कळाल्या, मिळाल्या, त्याबद्दल धन्यवाद आहे. आमचे राहुलजी महाराज, आपलं सगळ्यांचं भूषणे महाराज तुमचं. बोरडगाव तुम्हाला एक हिरा प्राप्त झाला. जीवा लावा त्यांना. भगवंताची भक्ती करतात, मान मोठेपणा काही घेणं नाही, भक्तीत तल्लीन आहे. नको नको मान नको अभिमान, सोडे मी तू पण तोची सुखी. राजकारणात पडू नका बरं का बाबा, ते यांच्याकडे द्या, आपण हरी हरी करा. हा, राजकारण नको. कोणी चांगलं म्हणलं तिकडेही महत्व देऊ नका, आणि कोणी वाईट म्हटलं नारद होऊ नका. शीतस्न सुखदुःखेषु, सुख दुःख जे आलं ना, शीतस्न सुखदुःखेषु समसंग विवर्जितः, तुल्ये निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टय्यन केचत. कोणी निंदा केली, कोणी वंदन केलं, आणि कोणी स्तुती केली, भाळू नका. स्तुतीवर भाळू नका, निंदेवर नारद होऊ नका, तेव्हा भक्ती प्राप्त होते. लक्षात घ्या. कोणी मान दिला काय आणि कोणी अपमान दिला काय, दोन्हीला महत्व देऊ नका. नको नको मान नको अभिमान, सोडे मी तू पण तोची सुखी. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगर मध्ये नका. ते माझं मिक्स झालं का मग ते अडचण येते ना. बिठाला बिठाला काय बापांनो, कल्पना करा. भक्ती जे आहेत आपल्याला करण्याकरता, आपण ऐकण्याकरता आलो ना सगळे, ऐकावा. परमार्थ हा टाइमपासा करता नसावा, तो श्रद्धेने ग्रहण केला पाहिजे. संत महापुरुषाच्या मुखातून एखादं वाक्य आवडलं, हृदयात धारण करा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा नामचिंतन कार्यक्रम आमच्या राहुलजीने ठेवला. 5 दिवसाचा आहे. महात्मे येतील, संत येतील, दर्शन होईल. त्यांच्या वाणीतनं तपाची वाणी असते. माणसं तेच नाव घेतात, संत तेच नाव घेतात, पण संताच्या वाणीला स्पर्श करून ते नाव येतं, ते आपल्याला मोक्ष प्राप्त करून देत असतं. त्याला मंत्र राम तोच आहे, राम नाव तेच आहे, माणसंही घेतात बरं का, पण संताने दिलेला मंत्र असेल तर प्रभावी असतो. लक्षात घ्या. म्हणून मायबाप, आपल्याला हरी पाहिजे, हरी पाहिजे. आणि हरीशिवाय ज्याचं जीवन असेल तर त्याला नरकात जावं लागेल. यमाचा पाहुणा प्राणी होय. मग प्राणी जर यमाचा पाहुणा होत असेल तर हरी बिन जन्म असेल तर नरकात निश्चित आहे. आता सांगा, नरकात जायचं असेल तर नरकात म्हटलं की हा यमाचा पाहुणा झाला की ज्याचा जसा पाहुणा त्याचा तसा पाहुणचार. दादा, ज्याचा जसा पाहुणा त्याचा जसा पाहुणचार. तुम्ही ज्या माणसाकडे जाल तसा आदर आतिथ्य आपल्याला प्राप्त होत आहे. म्हणून माणसाने माणसं जोडताना चांगले जोडावे बरं का. सज्जनाचा दात जरी झाला तरी कल्याण होतं. मूर्खाचा मालक जरी झाला तर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून मूर्खाचा मालक न होता सज्जनाचा दास होऊन भक्ती करा. कल्याण कधी होईल सांगता येत नाही. आम्ही परमार्थाला आलेलो आहोत, आम्ही भक्ती करायला आलेलो आहोत, आम्ही भगवंताचं चिंतन करायला इथे आलेलो आहोत. तर या ठिकाणी आम्हाला ही संधी प्राप्त झाली, ही ईश्वराची कृपा समजावी, आपल्या गुरुवर्याची कृपा समजावी. आणि म्हणूनच हा सुवर्णयोग आपल्याला प्राप्त झाला. कोणाला
इथं फराळाची व्यवस्था प्राप्त झालं असेल, कोणाला मंडप सेवा मिळाली असेल, कोणाला कीर्तनकाराची सेवा मिळाली असेल, हे परम भाग्याने प्राप्त होते. राहुलजी महाराज हे काही एकट्याकरता करत नाही, त्यांच्या स्वतःचं काय स्वार्थ आहे याच्यामध्ये. म्हणून परमार्थ हा सर्वांकरता असावा, सर्वांसाठी असावा आणि सर्व व्यापक असावा आणि सर्वांच्या कल्याणाकरता करा असावा, तेव्हा सुख प्राप्त होत असतं मायबाप. मग आपल्याला सुख प्रत्येकाला हवं आहे, सुख हवं आहे म्हणून तर इथे आलेलो आहोत. सुख नाही असा मिळावा नाही, सुख मिळू नये आणि सुख नाही लागत म्हणून असं इथं कोणी आलाय का? सुखाकरता इथे आपण सर्वजण आलेलो आहोत. मग ते सुख पाहिजे असेल तर हरिकीर्तनात आहे, ते सुख पाहिजे असेल तर परमार्थामध्ये आहे, ते सुख पाहिजे असेल तर त्याच्या चिंतनात आहे, ते सुख पाहिजे असेल तर ईश्वर भक्तीतच आहे, हरिनामातच आहे. आणि हरिनामाशिवाय ते सुख मिळत नाही. म्हणून हरिविन जन्म नरकाचे पैजाण, हरिशिवाय ज्याचा जन्म आहे ते नरकात जावं लागतं. म्हणून ज्याचा जसा पाहुणा त्याचा पाहुणचार. यमाचा पाहुणा झाला तर काय महाराज तिथे नरकच आहे. नरक 28 प्रकारचे. किती दादा? एवढा वेळ नाही माझ्याकडे आता. 28 नरक आहे, ते दक्षिण दिशेला आहेत बरं का. रवरव नावाचे एक नरक आहे महाराज. असे 2, 4, 10 नरक सांगतो आज. किती सांगू? 28. वेळ नाही आपल्याकडे. फराळाचं भूक लागली, 1-2 सांगतो त्याला. महाराजांच्या हसल्यावरून 2-3च सांगा म्हणते. जाऊ दे आता, भूका लागली लोकायला. महाराज पहा किती काळजी करतात हो तुमची. तुमच्या भूका सुद्धा ज्यांना कळाल्या, धन्यवाद आहे त्यांना. आता ऐका, जाऊ द्या. 10 नाही, 20 नाही, 28 नरक आहे. परंतु मी एखादे 2 नरक मानतो. आपल्यापुढे नरक 1-2 कळाले म्हणजे कळेल आपल्याला ते नरक कसे असतात. एक रवरव नावाचा नरक असतो, तिथे किडा असतो. शरीराची छल्ली करतो तो आणि मग तिथे ते दुःख भोगावं लागतं. आता नरक सांगायच्या आधी, नरक यातना भोगायच्या आधी तिथे कसं जातात जरा मागे येतो. आणखी मागे म्हणजे कीर्तनाचे नाही, मंडपाचे नाही. आता ऐका, हा जो देह मिळाला याला आपण नरदेह म्हणतो. विकी शेठ, याला काय म्हणतो आपण? नरदेह प्राप्त झालेला म्हणतो. नरदेह याला स्थूल देह म्हणतेला आहे. हे शरीर स्थूल देह आहेत. पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहेत. नीट ऐका, पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा नरदेह, स्थूल देह. जेव्हा हा पडतो, इथे जातो, तेव्हा आपल्याला दुसरा देह प्राप्त होतो आत्मा नेण्याकरता. त्याचं नाव आहे सूक्ष्म देह. नीट ऐकताना आपण, हा नरदेह अर्थात स्थूल देह पडला की आत्मा या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. त्याचं नाव आहे सूक्ष्म देह. आता सूक्ष्म देहातला प्रकार सांगतो. तो इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे. नीट ऐकताना आपण, इतका सूक्ष्म आहे. आपल्या डोक्यातला एक केस त्याचा अग्रभाग उपटायचा, काढायचा. आपल्या डोक्यातला एक केस त्याचा अग्रभाग घ्यायचा. बरं, त्याचे 100 तुकडे करायचे. त्याचे 100 तुकडे करायचे. त्याचा अग्रभाग घ्यायचा. त्याचे 100 तुकडे करायचे. त्याचा अग्रभाग घ्यायचा. त्याचे 100 तुकडे करायचे. इतका सूक्ष्म हा देह असतो. कळलं का? पहा, या डोळ्याने दिसेल का? या डोळ्याने दिसत नाही. त्याचं नाव सूक्ष्म देह आहे. लक्षात आलं का? तो इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे की तो डोळ्याने दिसतच नाही बरं का. अणु रेणू पलीकडे येतो, त्याच्या अणु आणि रेणूच्याही पलीकडे तो सूक्ष्म आहेत, तो डोळ्याने न दिसणारा आहेत. ठीक आहे, मग तो देह प्राप्त होतो, त्याचं नाव सूक्ष्म देह आहे. म्हणजे स्थूल देहातनं आत्मा, स्थूल देह पडला, माणसं म्हणतात मेला. मेला म्हणजे कुठे गेला? तो आत्मा देह निघतो या देहातनं आणि मग मात्र तो स्थूल देहा अर्थात सूक्ष्म देहामध्ये प्रवेश करतो. सूक्ष्म देहात मिळाला की मग तो आत्मा वरती जातो. वरती जात असताना तिथे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन उजवीकडे की डावीकडे की उजवीकडे जायचं. बरं, तिथे 2 देह मिळतात माणसाला. जर पुण्य केलेलं असेल तर त्याला दिव्य शरीर प्राप्त होतं. ऐकताय ना आपण? पुण्य केलं असेल तर त्याला दिव्य शरीर प्राप्त होतं आणि पाप केलं असेल त्याला यातना शरीर प्राप्त होतं. मग पुण्याने जर दिव्य शरीर आहे आणि यातन्याने म्हणजे पाप आणि यातना शरीर असेल आणि पाप केलं असेल तर यातना शरीर प्राप्त होतं. म्हणजे यातना भोगण्याकरताच ते शरीर दिलेलं असतं. मग त्या देहामध्ये असणार अर्थात आपला आत्मा सूक्ष्म देहातनं यातना शरीरात प्रवेश करतो. बरं, पापाने यातना शरीर प्राप्त होतं. बरं, यातना शरीरात यातना कोणती? मग जसं ज्याचं पाप असेल तशी ती यातना, जसा गुन्हा असेल तसा दंड. बरं, ठीक आहे. एखाद्या स्त्रीच्या मागे बळजबरी लागला, बळजबरी करू लागला, बलात्कार करू लागला आणि बलात्कार केला असेल असा प्रयत्न ज्याने केला त्याला तिथे गेल्यानंतर यातना शरीरामध्ये अग्निरूपी स्त्री प्राप्त होते. ऐकता ना तुम्ही? अग्निरूपी स्त्री प्राप्त होते आणि अग्निरूपी स्त्री प्राप्त झाली
ती जसा बळजबरी करतो, धरू लागतो, तर त्या अग्निरूपी स्त्रीला आलिंगन द्यावं लागतं, धरावं लागतं. ती याला धरत असते. आता अग्नीची यातना त्याला सहन होत नाही, असहाय्य दुःख ते होतं. पण ते दुःख भोगण्याकरताच देह मिळालेला असतो. त्याचं नाव आहे यातना शरीर. नीट ऐका, जसं पाप केलं तसं ताप तिथे होणारच आहे. दुसरा एक असणारा हा एक नरक आहे. दुसरा असा आहे, यातना भोगताना एक नदी असते. नीट ऐका, नदी आहे, ती नदी दिसायला पाणी असतं बरं का, दिसायला पाणी आहे सर. पण ते पाणी माणसाला ब्लेड पाणी लागल्यावर कशी वेदना होते, एक विंचू चावल्यावर कशी वेदना होते, तसे 1000 विंचू एका वेळेला चावल्यानंतर त्या पाण्यात प्रवेश केल्यानंतर वेदना होते. त्याचं नाव यातना शरीर आहे. त्या नदीमध्ये आपल्याला जावं लागतं. या काळापासून तिकडे प्रवेश करावा लागतो, तिकडच्या कडेला जावं लागतं. ती यातना शरीर भोगणं म्हणजे ती यातना भोगण्याकरता तो देह प्राप्त झालेला आहे आणि यातना नदी तिथे भोगावी लागते. तो नरक आपल्याला भोगावा लागतो. दुसरी एक नदी असते, ती पुवाची नदी असते. पू पाहिल्या ना, दुर्गंधी पू, माणसाला जखम झाल्यावर तो पू निघतो, तशी पुवाची नदी असते. तिच्यामध्ये प्रवेश करावा लागतो आणि मग नाका डोळ्यात ते पू जातो. त्या यातना शरीराला जीवाला सहन होत नाही, फार असह्य दुःख सहन करावं लागतं. पण माणसं मात्र त्याच्यात नाही गेला तर खाक्या कपड्यावाले दंडुकेदार तिथे जवळच असतात. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुरा, 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 मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुरा. या चिल्ल्या पिल्ल्या करता एकदा दोरात फासवात आहे. काय सुंदर पावला खेळतात होय. बघा ना, लहान लहान मुलं जसे देवाघरचे फुलं धागे बास जमला. लहान मुला काय गोड खेळतात बघा ना पावल्या. ताक दिना दिन बाजे बाजा, बाजे बाजा, अरे नाच कन्हैया तो आवे मजा, अरे नाच कन्हैया तो आवे मजा. ताक दिना दिन बाजे बाजा, बाजे बाजा, हरि नाच कन्हैया तो आवे मजा, नाच कन्हैया तो आवे मजा, हरि नाच कन्हैया तो आवे मजा. मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. जय हो चारे वाले. मैं तो चली आई, मैं तो चली आई, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. चली आई जमुना के तीर, जय हो. चली आई जमुना के तीर, बंसी बजा तेरी मुरली बजा, लाजू नका कोणी. हा योग कोणाकोणा प्राप्त होत नाही. वर हात करा सर्वजण. मैं तो
मैं तो चली आई। वाह वाह, या मुलाकरता धन्यवाद दरम्यान। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बंधे। मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बंधे। अरे बंसी बजा तेरी मुरली बजे, बंसी बजा तेरी मुरली बजे, बंसी बजा तेरी मुरली बजे, बंसी बजा तेरी। मैं तो चली आई, मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया मेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया मेरी बंसी बजे। हे बघा, असं नाही करणार, वर हात करा, हा योग पुरा प्राप्त होणार नाही। मैं तो हात वर, हा सगळ्यांचे, हा महाराज किती सुंदर आहे बघा, यांच्याकरता म्हणतोय ना, नीट ऐका, वर हात करा। मैं तो चली आई, मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना की तीर, कन्हैया तेरी बंसी बजे। मैं तो चली आई जमुना की तीर, गोपाल कृष्ण भगवान की जय। आशुतोष महादेव। आता बघा, हे लहान पोरं महाराजांनी पुढे केले, म्हणून नाचावं म्हणून म्हणालो, तुम्ही सगळ्यांनीच हात मोकळे केले, मग जास्तच म्हणालो, धन्यवाद। कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, जो कथा कीर्तनात नाचतो त्याला 184 युनिट नाचावं लागत नाही, ध्यानात। जो डीजे पुढे नाचतो त्याचं मला माहित नाही, हे तुम्ही पाहू। कीर्तनात नाचला ना 184 युनिट नाचावं लागत नाही। हा, नाचो कीर्तनाचे रंगी, 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 नाचले बाबा 10 पर्यंत, धन्यवाद तुम्हाला। नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। ऐका, शेवटचा विषय माझा आहे, नीट ऐका। मग यातना शरीर, आपण इकडेच होतो ना, पुवाची नदी असते, त्याच्यामध्ये असहाय्य दुःख होतं, जीवात्मा जात नाही, यातना शरीरात प्रवेश केलेला असतो। मग यमाचे दास जवळ असतात, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुरा, ते मारतात तोडतात, नाही त्या यमासी करुणा, त्यांना करुणा दया नाही। आणि म्हणून असे अनेक प्रकारचे नरक आहेत, सगळे नरक सांगत नाही। मग यमाचा पाहुणा झाला असे नरक भोगावे लागतात, आणि देवाचा पाहुणा झाला की स्वर्ग भोगावा लागतं। मग आता आपल्याला स्वर्ग भोगायचं की नरक भोगायचं आपल्या हातात आहे। मग हरीशिवाय जीवन नको, हरिविन जीवन नको, हरी असल्याशिवाय जीवन जर नसेल, म्हणजे हरीशिवाय जीवन असेल तर नरक आहे, आणि हरी असला जीवन प्राप्त झालं, हरी आपल्याला मिळाला, हरी आला आता, मग कैसी भलई चिंता, मग भय चिंता राहत नाही। म्हणून त्याचं नामस्मरण करावं, म्हणून ते नामस्मरण केलं की हरीची प्राप्ती होती। ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाण नाम आहे।
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आज या ठिकाणी श्री हरिभक्ती पारायण महंत राहुलजी महाराज दरंदले यांच्या मार्गदर्शनाने हा पंचदिनी कार्यक्रम 7 वर्षापासून अविरत अखंडपणे इथे सुरू आहेत. त्यांच्या हाताने अशीच विश्वाची सेवा भक्ती घडत राहावी हीच आशुतोष भगवान परमात्म्याची चरणी प्रार्थना. आपण सर्वजण इथे सेवेकरता आरूढ झालेली आहेत. आपल्या सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला ही संधी प्राप्त झाली. आपल्या हाताने चांगलं कार्य होत राहावं हीच विश्वाची चरणी प्रार्थना करतो. पुनश्च बोरडगाव आणि पंचक्रोशीतील आलेले भाविक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. रायबा महाराज आणि त्यांचे सर्व महाराज मंडळी हे कुठले निमगावचे मंडळी महाराजजी आपण सर्वजण सुंदर असणारे या ठिकाणी साथ केल्याबद्दल एकदा ह्या लहान मुलाकरता जोरात टाळ्या वाजवा. एवढे लहान मुलं आपण घडवले. खूप छान रायबाजी तुम्हाला धन्यवाद देतो बरं का. हे मुलं घडले पाहिजे. खऱ्या अर्थाने संस्कार निर्माण झाले तर संस्कार आपल्याला प्राप्त झाले की संपत्ती टिकत असते. नाहीतर मग संपत्ती संपतच असते. संस्कार नसेल तर संपत्ती संपल्याशिवाय राहत नाही आणि टिकतात ते संस्कार असतात. असे संस्कार यांना दिल्याबद्दल ज्यांनी दिले त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा आशुतोषाच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.